नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा 2 वाट्या दाबून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि चाळून घेतलेलं आहे। तर ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर एक लाईक करा आणि कमेंट करा आणि ही व्हिडिओ कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यासाठी बघा एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी कॉटनचा कपडा टाकलेला आहे। सुती कपडा टाकावा, कोणता जरी असेल तरी चालेल पण साफ असावा। तर ह्याच्यामध्ये हे 2 वाट्या ज्वारीचं पीठ दाबून चाळून भरलेलं आहे आणि आपण ह्याला बांधून घ्यायचं आहे, चांगलं बांधून घ्यायचं की ह्याच्यामध्ये आपलं पाणी नाही गेलं पाहिजे। अशा पद्धतीने बघा घट्ट असं बांधून घ्यायचं, जेवढं घट्ट बांधायचं, सैल बिलकुल बांधायचं नाही। त्याच्यामध्ये वाटीमध्ये किंवा तुम्ही कुकरचा डब्बा असेल त्याच्यामध्ये ठेवलं तरी, टोपामध्ये ठेवलं तरी चालेल। त्याच्यावर आपण एक झाकण ठेवायचं की कुकरचं पाणी पडू नये त्यामध्ये। तर ह्याच्यामध्ये बघा मी एक जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्लेट ठेवून हे वाटी ठेवलेली आहे आणि आपल्याला ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्या करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर आपण हे खोलायचं आहे। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर बघा थंड झालेला आहे। तर आपण हे काढून घेऊया खाली। कुकरमध्ये काढून घेतलेलं आहे। तर एक ताट घ्यायचं, ताट घेतले बघा। आता हे सोडून घेऊया। असं वापरून घेतलं की नाही बघा, घट्ट बांधलं होतं मी, एकदम घट्ट बांधायचं आणि वरनं जर असं कुकरचा डबा असेल ना त्याच्या आत ठेवून परत मग वरनं झाकून ठेवायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये कुकरच्या शिट्ट्या झाल्यावर त्याचं पाणी पडणार नाही। कारण ही कॉटनच्या कपड्यावर असं पाणी पडलं ना तरी ओलं होतं। तर एक ताट घेतले आणि ताटामध्ये बघा मी चाळण घेतलेली आहे। तर त्याच्यामध्ये आपण हे पीठ काढून घेऊया आणि ह्याचं ज्वारीचं पीठ आपण असं वापरून घेतलं की नाही की हलकं होतं आणि आपलं तेल जास्त खात नाही। अशा चकल्या कशा तेलकट जास्त होत नाही आहेत। तर आपण हे चाळून घ्यायचं चांगलं असं। हे बघा हातानं असं फोडलं ना तरी फुटतं, जास्त काही त्याला वेळ लागत नाही आहे, पण चकल्या खायला छान लागतात। असं बघा गाठी फोडून का नाही मी चाळून घेतलेलं आहे। आता आपण हे चाळून पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, आपली घरची असल्यामुळे थोडीशी मी टाकलेली आहे, आणि 1 छोटा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा धने मिक्सरला बघा बारीक करून घेतलेले आहेत। 1 मोठा चमचा सफेद तीळ आहे, ज्यानं आपण जेवतो ना छोटा चमचा तशा टाईपमध्ये तो चमचा येतो। छोटा बारका चमचा ओवा आहे। जिऱ्या धण्याबरोबर जरी ओवा तुम्ही बारीक केला तरी चालेल, नाहीतर असा हातानं चोळून वरनं असा टाकला तरी चालेल। बारीक केला तरी पण त्याची चव छान येते। थोडंसं 2 चिमूट हिंग पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिरची पावडर आहे। ह्याच्यामध्ये गरम मसाला वगैरे नाही आहे, नुसती मिरची पावडर आहे। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं गरम पाणी घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे। जास्त गरम असं उकळलेलं पाणी घ्यायचं नाही, हलकं गुणगुणं पाणी घ्यायचं आहे। बघा असं बोट घातलं तरी चला समजते आपल्याला, इतकं हलकं गरम पाणी आहे। पहिले हे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा सगळा मसाला चांगला। तर ह्याच्यामध्ये बघा हलकं गुणगुणं पाणी घेऊन आपल्याला हे मळायचं। ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन वगैरे घालायचं नाही, म्हणजे तेल वगैरे काय घालायचं नाही आहे, आणि पीठ जास्त सैल करायचं नाही आहे। सैल जर तुम्ही केलं पीठ जास्त, जसं आपण भाकरीला मळतो ना तसं थोडंसं घट्ट पीठ मळायचे। जर तुम्ही सैल जास्त पीठ जर मळलं ना तर त्या चकल्या तेल खातात आणि चकल्या व्यवस्थित लागत नाहीत मग खायला। आणि जर घट्ट जर असं मळलं की नाही, थोडं पाणी घेऊन मळा, एकदम जास्त असं पाणी ओतू नका। तर चकल्या चांगल्या होतात आणि चवीला पण चांगल्या लागतात आणि तेलकट पण चकली होत नाही आणि खुसखुशीत चकली होते। तर मी थोडंसं असं पाणी टाकते आणि हे असं घट्ट असं मळून घेते, पण पीठ चांगलं मळून घ्या। बघा अशा पद्धतीनं मळून घ्यायचं, थोडं गुणगुणं पाणी घेऊन। जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। बघा अशा पद्धतीत मळून घ्यायचं, म्हणजे जर तुम्ही जास्त सैल जर पीठ मळलं ना तर तेल सगळं वडून घेईल आणि चकल्या आपल्या तेलकट होत्याली। आणि असं जरा घट्ट थोडंसं मळलं का नाही तर खुसखुशीत होत्याली आतपर्यंत आणि चवीला पण छान लागतेली आणि डब्यात ठेवल्या तरी सॉफ्ट होणार नाही आहेत। तर आता आपण बनवायला घेऊया। शेवगा घेतलेला आहे, शेवग्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याचा जेवढा शेवग्यात बसेल तेवढ्या आकाराचा गोळा करायचा असा आणि शेवग्यामध्ये भरून घ्यायचा। शेवग्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। तर आता बंद करून घेऊया शेवगा आपण। चकलीसाठी एक ताट घेतलेलं आहे आपण, ह्याच्यामध्ये चकल्या करूया। तर ह्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं चांगलं।
ताटाला असं बघा 2-3 थेंब मी तेल घेतलेलं आहे ना, चांगलं पसरून घ्यायचं. तुम्ही जरी प्लेट घेतली की नाही, प्लेट पलटी टाकून त्याच्यावर तेल लावून जरी केल्या तरी एकसारख्या जर तुम्हाला पाहिजे असल्या ना, छोट्या मोठ्या नको एकसारख्या, तर तसा पण करू शकता. तर ह्याला बघा मी सगळीकडून ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता बनवायला सुरुवात करूया आपण. तर चकल्या ना जेवढ्या तुम्हाला आता तळायच्या आहेत ना, त्याप्रमाणेच करून आपण थोड्या थोड्या करून जरी तळल्या तरी चालतात. जास्त अशा करून ठेवायच्या नाही आहेत. तर बघा काटे एक ते छान आलेले आहेत आणि चकली करताना एकदा सुद्धा तुटलेली नाही आहे. बघा मस्त अशी चकली झालेली आहे. तुम्हाला मी अजून एक करून दाखवते. एकदम अशा चिटकून करायच्या, जरा जास्त लांब अशा करायच्या नाही आहेत. बघा कशी चकलीची रेख तशी एकदम छान अशी येते. हे बघा जरा सुद्धा असं तुटत नाहीत का काय नाहीत, एकदम मस्त चकल्या होतात. फक्त पीठ चांगलं मळा आणि वाफला चांगलं, 3 शिट्ट्या केल्या का नाही की मस्त अशा होतात बघा. तर अशा पद्धतीनं मी आता ह्या चकल्या थोड्याशा बनवून घेते ताटामध्ये. चकल्या बघा करून घेतलेल्या आहेत. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आपण तेल गरम झालं आहे का बघू. तर तेल गरम झालेलं बघायचं कसं, तर थोडंसं पीठ टाकायचं आणि ते पीठ जर खाली गेलं आणि लगेच वर आलं तर म्हणायचं तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तर थोडंसं अजून तेल तापलं पाहिजे. पीठ बघा वरती आलेलं आहे, तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तर गॅस आता बारीक करायचा, कारण हे फास्ट गॅसवर तेल ठेवलं होतं. फास्ट गॅसवर करायचं नाही, कारण फास्ट गॅसवर केलं तर वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील. त्यामुळं मिडियम गॅस करायचा आणि आपण हे तळून घेऊया. तर थोड्या थोड्याशा अशा टाकून बघा तळून घ्यायच्या आहेत. त्या जास्त अशा टाकायच्या नाही आहे. तर मी 3 टाकलेल्या आहेत आणि गॅस मिडियम केलेला आहे. आता ह्या ज्या बुडबुड्या आलेल्या आहेत का नाही, त्या बंद झाल्या की मग आपण त्याला हलवायचं. तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही आहे. तेलावरच्या बघा बुडबुड्या कमी झालेल्या आहेत. तर आता उलट्या करायच्या बघा ह्यांना. तुम्ही जर फास्ट गॅसवर जर केल्या तर वरून फक्त लाल होतील आणि आतून बघा कच्च्या राहतील. आणि तेल गरम झालं का नाही, मिडियम गॅसवर जर केल्या ना तर एकदम खरपूस अशा छान अशा भाजतात. अशा जर आल्या ना बुडबुड्या तर मग नंतर तुम्ही ती पलटी करायच्या आणि चांगल्या भाजून घ्यायच्या, कारण ह्या तेल बी खिचत नाहीत. मग जर फास्ट गॅसवर केलं तर तुम्ही लय तेलकट होतील आणि नंतर मग सॉफ्ट होतील खाताना. मिडियम गॅसवर बघा पलटी करून आपण ठेवल्या होत्या. तर बघा एकदम छान अशा झालेल्या आहेत. त्या एकदम अशा जास्त लाल अशा करायच्या नाही आहेत, तर अशा चांगल्या भाजल्या पाहिजेत. बघा असा कलर कसा आलेला आहे. तर अशा पद्धतीत म्हणजे हे तेल पण चांगलं पित नाहीत आणि तेलकट पण होणार नाहीत. एकदम छान अशा कडक अशा कुरकुरीत होतात एकदम. आणि ह्या थंड झाल्या का नाही की पॅक बंद डब्यामध्ये ठेवायच्या. आता मी बघा ही प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. आणि मिडियम गॅसवर बसायच्या बघा, जास्त फास्ट गॅसवर नाही. बघायला तेल वगैरे सुद्धा नाही आहे. मी आता हातानं उचलून दाखवते. गरम आहेत एकदम आणि आत पण अशा छान अशा होतात जाळीदार एकदम अशा. होल त्याला आतमध्येपर्यंत झालं पाहिजे. अशा पद्धतीनं आता मी बाकीच्या पण तळून घेते. जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.